नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऑर्बिट फार्मिंगच्या ऑर्बिट ज्ञान या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पारंपरिक शेती व आधुनिक शेती या विषयावरती बोलणार आहोत। तर आपले सहकारी ओम आणि विशाल आपल्या सोबत आहेत। तर मी यांना विचारू इच्छितो, ओम, तुम्हाला काय वाटतं की पारंपरिक शेती आणि आधुनिक शेतीमध्ये काय अंतर आहे आणि काय आज सध्याची परिस्थिती आहे? पारंपरिक शेतीमध्ये जसं आपण मजदूरांकडून किंवा आपण बैलांकडून जी शेती करून घेतो त्यात कामाची व्यवस्थिती नसते आणि आपले काम मनासारखे होत नाही, पैसे आपले खूप जातात आणि जे मजूर आहे हे खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे मार्केटमध्ये, जेणेकरून आपले काम योग्य वेळेत होत नाही। त्यामुळे आपण ह्या प्रकारचे मशीन्स वापरून आपण आपले काम पूर्ण करून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला कामाची क्वालिटी व्यवस्थित भेटेल आणि आपली मजुराची जी पैसे असतात किंवा मजुरांचा जो वेळ असतो तो वाचेल आणि आपली काम जलद आणि उत्कृष्ट होईल। मजुरांची जी अवेलेबिलिटी असते, अवेळी जे आपल्याला काम असतं किंवा समजा सकाळी मजूर कसे 10-11 वाजता येतात, 5 वाजता जातात, 4 वाजता जातात, तर त्यांच्या वेळेनुसार काम चालतं। पण जर आपल्याकडे अशा प्रकारची मशीन असेल आणि आपण आधुनिक प्रकारची शेती करत असेल तर आपण आपल्या वेळेनुसार कधीही या मशीनद्वारे आपण आपले काम करून घेऊ शकतो आणि आपली जी मजुरांवरती डिपेंडन्सी आहे, मजुरांवरती जे आपलं अवलंबून आपण जे राहतो ते खूप कमी होतं। त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आधुनिक शेतीकडे वळावं असं मला वाटतं। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी ऑर्बिट फार्मिंगच्या पेजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।